शनाया कशाला आलाय तिथे तू? शनाया काय तू? तुझं ऐक ऐक तुझं काय जा चाललंय ना, त्या जेनीकडे जा ना आता. काय मूर्खासारखं बोलतेस? गॅरी, मी मूर्खासारखं बोलत नाहीये, तू मला मूर्ख समजतोय. बघतेय ना मी, एकदा सोडून दोनदा साईड घेतलीस तू तिची. ती मूर्ख मुलगी सगळ्यांसमोर माझा अपमान करते आणि तू तिला काहीच बोलला नाहीस. उलट तू मला शांत राहायला सांगितलंस. शनाया सिच्युएशनच तशी होती. ट्राय टू अंडरस्टँड. मी काय बोलणार होतो तिथे? आता हेही मीच सांगू का तुला तू काय बोलायचं आणि काय नाही ते? की जे काही घडलं त्यात माझी चूक आहे असं वाटतंय तुला? शनाया तू काही बोलू नकोस प्लीज. ए बस आता. आता मी तुला अल्टिमेटम देते हा. जर मी तुझं सगळं ऐकावं असं तुला वाटत असेल ना, तर त्या जेनीला नोकरीवरून काढून टाक. तुला माहितीये हे शक्य नाहीये. कपूर सर मला अलाउ करणार नाही तिला नोकरीवरून काढायला. अरे ते कपूर सरांचं काय यार? अच्छा, ते तिने काहीतरी खास केलं असणार आहे त्यांच्यासाठी. शनाया का? बरोबरच बोलतेय मी. त्याशिवाय का कपूर सर एवढे मेहरबान आहेत तिच्यावर? शनाया डोंट टॉक रबिश. तू समजतेस तशी मुलगी ती नाहीये. तुला का त्रास होतोय मी तिच्याविषयी बोलल्यावर? अच्छा, आता ती आवडायला लागली असेल तुला. अरे काय मूर्खासारखं चाललंय तुझं? का? खरं बोलल्यावर राग आला वाटतं तुला? शनाया मूर्खासारखं बोलणं बंद करा. ओके, आता माझं बोलणंही आवडत नाहीये ना तुला? ठीक आहे, फाईन. इफ दिस इज द केस ना, माझं डिसिजन झालंय. यू कॅन लीव. कसला डिसिजन? काय लीव? मी रिझाईन करते. कसलं रिझाईन करतेस? मी सांभाळतो ना तिकडे ऑफिस मध्ये. तू काय सांभाळतोयस ना ते बघितलं मी. तुला काय वाटतंय, तू उपकार करतोयस माझ्यावर? शनाया इथून निघाले तर मला काही दुसरी नोकरी मिळणार नाही. तर बघ, एक लक्षात ठेव, आय डू नॉट नीड यू. ओके? नाही ना 7 दिवसाच्या आत यापेक्षा बेटर नोकरी शोधून दाखवली तर बघच. चल, गेट लॉस ना. शनाया निघ इथून. शनाया काय करतेस तू? मला नाही बोलायचंय काही तुझ्याशी. चल, निघ इथून मूर्खा- बाहेर. चल. तुला समजत नाहीये का समजून घ्यायचं नाहीये? तिला बरं नव्हतं, ताप आला. मग गोळी न घेता तिचा ताप कसा गेला? ह्याचाच अर्थ ती नाटक करत होती. रेवती, ती नाटक गिटक काऊन करीत? अगं, कारण तिचं आणि गुरुनाथचं अफेअर सुरू आहे. रेवती म्हणत होती ते खरं असेल का? पण असं कसं? मला तर नाही वाटत तसं काही असेल म्हणून. राधिका, वहिनी, ये बस थांब, चहा मांडते. अगं चहा नको, चहा झालाय माझा. पाणीच आण थोडं. बर, मला वाटलं तू संध्याकाळीच येशील दादा सुजय बरोबर. नाही ग, यांच्या ऑफिसचं काही खरं नसतं. उशीरच होतो हल्ली यायला त्यांना. खूपच मेहनत करतो माझा दादा. त्यांनीच तर केलंय सगळं आई बाबा गेल्यानंतर. हो, पण हेच थोडा जास्त अभ्यास करून चांगल्या पगाराची नोकरी केली असती तर तुझ्या नवऱ्यासारखा पैसाही मिळाला असता. बसलेत आपले हमाली करत. कायचे काही बोलते हो तू वहिनी? अगं होतच पण आम्हाला शिकवायला. आम्ही आमच्या आमच्या मेहनतीवरती शिकलो, मोठे झालो. त्या दादावरती माझी सगळी जिम्मेदारी. मी पाहिलेत त्याचे कष्ट. दिवस रात्र मेहनत करायचा, तेव्हा कुठे जेवायला मिळायचं आम्हाला. खूप गरिबीत दिवस काढलेत का आम्ही. असतं एकेकाचं नशीब. म्हणजे बघ ना, आता तू गरिबीतून श्रीमंतीत आलीस आणि मी श्रीमंतीतून गरिबीत. कुठं आमचं घर आणि कुठं हा तुमचा हाय सोसायटीतला फ्लॅट. वहिनी, आता तुमचं आमचं काउंट करून राहिलीस तू? हा, तुमचं आमचं काही वेगळं आहे का? काही परके आहात का तुम्ही? अगं तुम्ही कधी येऊन राहू शकता ना इथे. तेच करावं लागणार आहे बहुधा. काय? अगं घरी पाहुणे आलेत ना आमच्या. कोण पाहुणे? ते रक्त पिणारे. बापा ढेकोळ. नाव नसतं घ्यायचं. नाही, हा, चुकलं माझं. पण आता ग, आता काय, ते पेस्ट कंट्रोल वाल्यांना बोलवलंय औषधाची फवारणी करायला. झोपेचा नुसता सत्यानाश झालाय बघ. आता ते औषधांची फवारणी करणार तर सगळीकडे त्या औषधाचा वास येतो नुसता. अगं विषारी असतं ते. त्यात सुजय लहान आहे, त्यात तुझ्या भावाला दम आहे. अगं परवा एकदा अशीच खोकल्याची ढास लागली, थांबता थांबत नव्हती रात्रभर. हाव का? मग 2 दिवस तुम्हीच इथे येऊन काऊन नाही राहत? अगं हेच म्हणायचं होतं मला, पण कशी म्हणू? असं एकदम उठून कुणाच्या घरी येऊन राहायचं म्हणजे. हे असं राहते तुझं वहिनी.
काहून संकोच करतेस ग? हे घर तुझ्यासाठी काही परक आहे का? ते काही नाही. तू, दादा आणि सुजय तिघ जण इथेच येऊन राहा बरं 2 दिवस. अगं पण भाऊजींचं आता ते आणि मी काही वेगळे आहोत का? हा, मी विचारेन त्यांना. आताच फोन करते. शनाया फोन उचल यार. आता हिचं काय? हॅलो. हॅलो, मी राधिका बोलून राहिले. हो कळलं ग, पुढे बोल. आज तुम्ही किती वाजता घरी येणार आहे? का, काय झालं? काही नाही, वहिनी आली होती. मग मी काय करू? नाही तसं नाही, ती म्हणत होती की ती, शिरीष दादा आणि सुजय असे सगळे मिळून. राधिका, हे घरगुती विषय सांगण्यासाठी फोन केलास का? मी इथे कामात आहे. तुझं काय चाललंय? हे घरी आल्यावरही बोलू शकतो ना आपण. हो ते पण बरोबर आहे. हा मग ठेव आता फोन. बाय, मी कामात आहे. शनाया परत निघून गेली. हिचं काय करायचं तरी काय? हेलो. हाँ गुरुनाथ, ऑफिस में कैसा चल रहा है? एवरीथिंग इज फाइन सर. गुड. अच्छा, हमारी कंपनी एक नया प्रोडक्ट लॉन्च कर रही है. यस सर. उसका मार्केटिंग प्रेजेंटेशन तैयार करना है. राइट सर, राइट. हाँ, मुझे यकीन है कि तुम बहुत अच्छा करोगे, लेकिन थोड़ा जल्दी करना, ठीक है? राइट सर. और सुनो, उसका मेल भी मुझे कर देना. हाँ सर, मैं करके आपको मेल करता हूँ. ओके, टेक केयर, बाय बाय. बाय बाय. हाँ जेनी, जरा प्लीज आती है. मे आय कम इन सर? हाँ प्लीज कम जेनी. जेनी ते सर, आय एम एक्स्ट्रीमली सॉरी सर. सर, शनाया मॅम त्यांनी मुद्दाम माझा केक पाडला आणि वाटेल ते बोलायला लागल्या. सर म्हणून माझा कंट्रोल सुटला. आय स्लॅप्ड हर सर. जेनी, यू डोंट नीड टू एक्सप्लेन एनिथिंग. ओके, मला माहिती आहे या झालेल्या प्रकारात तुझी काही चूक नाहीये. सर, शनाया मॅम नेहमी अशा वागतात. ऑफिस मधल्या सगळ्यांना हर्ट करत असतात. वी हॅव बीन रिअली पेशंट विथ हर सर. जेनी, आता तुला माहिती आहे ना तिचा स्वभाव कसा आहे. हवं तर तिच्या वतीनं मी सॉरी म्हणतो. ओके? नो सर. सर, व्हाय यू बीइंग सॉरी? लेट इट बी सर. मी सगळं विसरले आणि तुम्ही पण विसरा सर. आय एम सॉरी अगेन. नाही नाही, प्लीज डोंट बी सॉरी. ओके, पण तू ठीक आहेस ना आता? येस सर, आय एम फाईन.